हॅलो गाईज, आज मी बनवत आहे मूग दालीचे पकोडे। तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मी आज विचार केला की काहीतरी थोडा चटपटा खाऊया। तर 2 माणसांच्या हिशोबाने मी पकोडे बनवत आहे। तर त्यासाठी मी 2 कांदे घेतले, 4-5 हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर मिरची अजून ॲड करू शकता। तर कांदे मी बारीक बारीक कापलेत, कोथिंबीर बारीक कापली, मिरच्या पण बारीक बारीक कापल्यात आणि थोडासा सुका मसाला टाकलाय, मीठ टाकलंय। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। थोडीशी हळदी पावडर टाकली, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि चांगलं मिक्स केलं। आणि थोडंसं क्रिस्पी पाहिजे म्हणून मी अजून थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते। जास्त नाही आहे, 2 चम्मच तांदळाचं पीठ मी ॲड करते, त्याच्यामुळे पकोडे थोडे क्रिस्पी बनतात। तर हे पूर्ण असं हाताने मिक्स करून घेतलं। ते गरम तेलामध्ये मी छोटे छोटेच पकोडे बनवत आहे, कारण छोटे पकोडे जर बनवले तर ते व्यवस्थित फ्राय होतात। आणि कढईमध्ये मी तेल थोडं कमी टाकलं आहे, कारण ते उरलेलं तेल मग ते यूज करायचं नसतं, ते हार्मफुल असतं। ते जेव्हा पण आपण तेल पुन्हा रिपीट गरम करतो तर ते हार्मफुल असतं, म्हणून जेवढं यूज होतं मी तेवढंच तेल टाकलेलं आहे। तर हे बघा, मस्त छान एकदम कुरकुरीत फ्राय झालेत, कलर पण खूप छान आहे। तर तुम्ही ह्याला केचप आणि हिरवी मिरची सोबत खाऊ शकता। मला केचप आणि हिरवी मिरची दोन्ही पण नाही आवडत, तर मी कॉफी बरोबर हे पकोडे खात आहे। तुम्ही कसे खाऊ शकता, प्लेन पण खाऊ शकता। खूप पाऊस आहे, तुम्हाला आवाज येतच असेल। तर ते पावसात गरम गरम पकोडे खाण्याची मजा खूप छान आहे। हे थोडेसे जास्त फ्राय झालेत, पण त्याची टेस्ट खूप छान लागते। तर बघा किती सुंदर दिसतात। तुम्ही पण बनवा, कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा। बाय।